आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी त्या पुस्तकाच्या कहाणीशी रिलेटेड एक गोष्ट सांगते. माझा नवरा मला नेहमी म्हणतो की एकटी बाई ही लांडग्यांच्या कळपात राहू शकते, हिंसक प्राण्यांच्या जंगलामध्ये एकटी राहू शकते, पण समाजाच्या किंवा या माणसांच्या गर्दीत एकटी राहू शकत नाही. जेव्हा एखादी स्त्री तिच्या आयुष्याला आलेला संघर्ष जर का करत असेल आणि त्याच्यात ती स्वतःची कहाणी लिहित असेल, तिच्या चरित्राचे तिंडवडे उडवले जातात. सगळ्यात मोठा वार तर एखाद्या स्त्रीवरती हाच असतो जी स्वतःच्या हिमतीवरती जगत असते. एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते तर याच्याबद्दल आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय, पण जिथे जागती कहाणी आहे त्याच्या गरिबीशी, फाटक्या नशिबाशी लढताना ज्या प्रकारचा ती संघर्ष करते, तिचा मुलगा मोठा करते, त्याच्या शिक्षणासाठी काय काय तिला त्यागावं लागतं, याचा सगळा प्रवास तुम्हाला अनुभवायला मिळतो. तो म्हणजे देवा झिंजाळ यांच्या लिखित एक भाकर तीन चुली. आता हे नाव का आहे, एक भाकर तीन चुली म्हणजे काय, हे जर का जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही कादंबरी वाचावीच लागेल. अतिशय प्रेरणादायी असा प्रवास आहे. 10 पैकी किमान 7 लोक तरी अशी भेटतील की जे म्हणतील की हो आम्ही हे पुस्तक वाचले. हे तुमच्यापैकी कुणी वाचलं नसेल तर हे पुस्तक नक्की वाचा. स्पेशली मी सांगेल की त्या स्त्रियांनी जरूर वाचा की ज्यांना असं वाटतं की आपले सगळे मार्ग संपलेत, आपलं नशीब फार फुटकंय, आपल्या वाट्याला फक्त दारिद्र्य. तर हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आपलं दुःख ह्या दुःखापुढे फार छोटं आहे. त्यामुळे मी मनापासून सांगेल की हे पुस्तक नाहीये तर ही ती शिदोरी आहे जी तुम्हाला खचल्यानंतर उभारी देते.